आज कलेडोनकरांचं ओपन मैदान वेकळे फाटीवरती पार पडल्याने या मैदानाचा मित्रांनो फायनल झालेला आहे आणि आपला सर्वांचा आवडता ताईंचा हिंद केसरीचा मानकरी राजा आणि अक्कलकोटकरांचा सर्जा ही गाडी फायनलची मानकरी ठरली. ताई आपल्याबरोबर आहेत आणि सर्जाचे पण मालक आहेत. ताई नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कसं नियोजन झालं होतं? नियोजन मी हन्नूर केसरीला गेल्यावर सागरदादांची ओळख झाली. हन्नूर केसरीचा आयोजक ते. मग त्यांनी मला संपर्क केला मागच्या महिन्यात की ताई एक मैदान द्या का तर ह्यांची पण इकडे ओळख नाही. बैल पळतोय पण पैर होईना. तर मग दादा म्हणत होता पेडगावला पळवूया सागर दादा, पण मी म्हणलं रिस्क नको एवढ्या मोठ्या मैदानात. पेडगावचं झालं पहिल्याच मैदानात देणार, मग दिला. एका अंधारामध्ये तो नंदी होता. हो. कसं काय त्याला डायरेक्ट तुम्ही पैरा देताय? म्हणजे एक मोठं मैदान होतं आज, त्या मैदानामध्ये तुम्ही एक पैरा त्याच्यासोबत होता, काय सांगा? नाही, संबंध पण महत्वाचे आहेत. सगळं म्हणजे काय हे नाही, दादांच्या शब्दाखातीर आपण प्रतिष्ठित लोकांचं किंवा जे आपण कोणाला तर मानतो त्यांचा आपण शब्द नाही ना मोडू शकत. त्या शब्दाखातीर दिला. पण सर्जानं पण चांगलं म्हणजे चांगला पळायला पळणारच नंदी येतो. दादानी पण काय असं न पळणाऱ्या बैलाला बैल मागितला नाही. दादांना पण माहित होतं सर्जा पळतोय चांगला, पण इकडं ओळखी नसल्यामुळे त्यांना पैरे होईनात. कुठंतरी आपल्याकडे 3 फेऱ्याला म्हटलं की आपण ज्यामध्ये आता तुम्ही म्हटलं की बैल पाळणार जरी असला तरी पैरे मिळत नाहीत आणि कुठंतरी आज राजाने पुन्हा एकदा एक नवीन चेहरा उजेडात आणला असं म्हणावं लागेल. सर्जा जर पळ बघायला गेलं तर सुंदर पळ आहे त्याचा. पण नाही, उजेडात असं काय सुद्धा नाही. चर्चेत आला असेल कदाचित आपल्या जोट्यात पळाल्यामुळं, पण सर्जा पहिल्यापासून त्यांच्या भागात पळतोय टॉपला. हन्नूर केसरीला तो 1 नंबरचा मानकरी होता. आणि विशेष म्हणजे बडाव बैल आहे, अवतालाही हाणते, ते पुढे थांबत नाही लवकर. चांगला बैल आहे. मग त्या ठिकाणी कुठली शर्यत होती त्यांच्या इथं होणारला? हन्नूर केसरी म्हणूनच मैदान दरवर्षी घेतात. सागरदादा 3 फेऱ्याचंच होतं का? 3 फेऱ्याचंच. अक्कलकोटला मला वाटतं 4 वर्ष झालं भरवतात ना. 4 वर्ष झालं भरवतात. काय घेऊन फिरताय? कालच एक मोठा आनंदाचा क्षण होता, ज्या पद्धतीनं राजाची पूर्णपणे खरेदी आपल्याकडे झाली. तुमचं नाव पूर्णपणे राजाला लागल्यानं राजाने त्याआधी पण भरपूर तुमचं नाव केलेलं आहे. कुठंतरी एक ते समाधान आणि आज पहिलंच मैदान आणि गुलाल मिळवून दिलाय. आनंद आहे. पहिलंच मैदान आपल्या दावणीसनं होतंय म्हणजे आपल्या नावावर गुलालात गाडी गेली ह्यात समाधान आहे. राजाच्या सुट्टीला आज राजा काय म्हणजे फायनलला काय झालं नक्की? म्हणजे खूप त्रास दिला का? आम्ही आज खांद फोडायचं ठरवलं होतं. दादापाशी असताना मी म्हणायचे पण दादा नकोच करायचे. म्हटलं चला आता आपलं सगळं आहे म्हणल्यावर मी आमच्या बंधून निर्णय घेतला खांद पलटायचं, भविष्यात पैरं चांगलं होतील म्हणून. पण डावीन टाकल्यावर थोडा उसळला आणि आपली पण पोरं अजून नवीन आहे ती, त्यामुळे सुटला हातात ना. आता पुढच्या मैदानात आम्ही अजून जास्त काळजी घेऊ. आता एक क्षेत्रात तुम्ही मार्गदर्शक म्हणून तुम्ही संपूर्ण पाहता, म्हणजे एक क्षेत्रात तुम्ही भरपूर काही शिकलाय. पण आता ज्यावेळी तुम्ही आता मागाशी ज्यावेळी फायनलला गाडी चालली होती त्यावेळी आप्पा ड्रायव्हर असतील, तुम्ही सगळं डिस्कस चालू होतं, म्हणजे कसं काय म्हणजे एवढं मार्गदर्शन कसं काय? नाही, आप्पांच्याकडून आणि आमचे बंधू त्यांच्याकडून घेतलं. आणि दादा मालक होता, दादा आप्पा मी आम्ही तिघं असायचो. आता माझ्या बंधूंचं मी म्हणजे गायडन्स घेते. पण आता तुम्हाला एवढा अभ्यास झालाय, खूप अभ्यास झालाय क्षेत्राचा, कारण आता तुम्ही गाडी म्हणजे तुम्हाला कळतं की गाडी कोणत्या खांद्याला कसं काय करायचं. आम्ही आज का डावीन टाकायचं ठरवलं होतं. 6 नंबर तासा भुंगान मेहरबानची गाडी होती. राजा गाडी सोडणार नाही असं आमचं म्हणणं होतं आणि ह्यांचा पण कडनी पळतोय. भविष्यात मोठ्या मैदानात रिस्क घेऊ शकतोय म्हणून खांद पलटायचा विचार केला. झोपली होती पण राजा थोडा उधळल्यामुळे पोरं भिली. का तर गेल्या मैदानात पेडगावला आदतला उधळला होता राजा, सुटून गेलता 3 किलोमीटर. राजाची पण म्हणजे आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं की त्याची खासियत आहे की गाडी जवळ असेल तर तो पास होऊन देत नाही. आणि कुठेतरी मग अंदाज होता तुम्हाला की डावीनं जरी असला तरी तो काहीतरी करू शकतोय. हा म्हणजे एक टॉप 3 मध्ये तर राहिलो असतो आम्ही. भले भुंगाच्या मेहरबानच्या गाडीला घासून तर मागे राहिलो असतो. आता सचिन आप्पा यांचं माळशिरस हिंद केसरी मैदान येणार आहे, तर राजाचं कसं काय नियोजन असतं? राजाचं नियोजन झालंय चांगलंच आहे. 2 दिवस पळणार? 2 दिवस पळणार. 10 तारखेला ओपनचं मैदान आहे, 11ला आदत आहे. आप्पांचं आमचं पारिवारिक संबंध आहेत, त्यामुळं 2 दिवस मी थांबलेच आप्पांच्या मैदानासाठी. तर मी जाणार होती शिमोग्याला. आमच्या मैदानाबद्दल काय सांगाल? आप्पांचं मैदान जुनं पिढ्यानपिढी चालत आलेलं आहे. आप्पांनी ती पुढं कंटिन्यू केलंय, यातच आनंद आहे. आता आजचं एक कलेडोनचं मैदान पार पडलं, काय सांगाल या मैदानाशी? नाही, मैदान चांगलं पार पडलं. सगळं पारदर्शक आहे. जुगदर काकाने सुद्धा कुठली पार्शालिटी न करता सगळं व्यवस्थित मैदान पार पडले. आता आपले आप्पा ड्रायव्हर कारुंडे
म्हणजे एक हक्काचा माणूस आणि तुमचा आपणवरती पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने आपण प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे कुठं कधीच नाराज केलं नाही आजपर्यंत. काय सांगेल? मी जशी म्हणजे अर्जुनचा जसा करार झालाय, अर्जुन आपल्या नाव पळत होता. राजाची खरेदी व्हायच्या अगोदर अर्जुनच्या गाडीवरच आप्पा होतं. राजाची खरेदी झाल्यावर परत एका सेमीत ही आलं तर प्रॉब्लेम येईल म्हणून परत राजाच्या गाडीवर राहिलं कंटिन्यूच आहे इथं. एखादी नवीन खरेदी बघायला मिळणार आहे बास की आता किती शेटजींना पैसे कमवू द्या, नको लय किस्सा मोकळा कराय. म्हणजे मानसी त्यांचा कॉल वगैरे झाला तुमचा सेमी पळून आलेलेच त्यांचा कॉल झाला. कारण म्हणजे आज मैदानात दिसलं नाही म्हटलं विचारावं. काल गेले ते शिमुग्याला. आता हिंदी मैदान दिसले हा हिंदी केसरीचं मैदान करून मला घेऊन जातील. कुठंतरी राजा आता अग्रेसिव्ह झाला आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या पळामध्ये पण थोडासा फरक जाणवतोय. जसं स्पीड वाढलंय, तब्येत वाढली आणि कुठंतरी आता अग्रेसिव्ह त्याला तब्येत त्याची वेश कमी करायची अवताला म्हणून दादांच्या तिकडे काही सराव होत नव्हता. दादांना पण त्यानं मारल्यापासून दादा सोडत नव्हतं, वॉकिंग पण होत नव्हतं आणि अवताला पण हाणायचं त्यांच्या तिकडे नाहीच म्हणे, रानच नाही ती मोकळी. आपण अवताला ही आता आठवड्यातनं 2 वेळा हाणतोय. नक्कीच ताई, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि येणारं हिंद केसरी मैदान नक्कीच तुम्ही एक चांगलं नियोजन राजाचं करणार आणि 100% 2 दिवस आपला राजा गुलाबात राहील ही समाज शुभेच्छा असेल. थँक्यू.